आता एक सविस्तर बातमी। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांविरोधात मोहीमच हाती घेतली आहे। ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलेत। तर आता पाकिस्तानात दडून बसलेल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना भारतात आणण्यासाठी कंबर कसलेली आहे। शस्त्रसंधी दरम्यान आता पीओके सोबतच मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांना भारताच्या हवाली करावं अशी मागणी पाकिस्तानकडे करणारे मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा या यादीमध्ये भारताचे कट्टर दुश्मन हाफिज सईद, दाऊद आणि मसूद अझहर यांची नावं असून ते दहशतवादी भारताला हवेत आणि दहशतवादी द्या आणि विश्वसनीयता सिद्ध करा असा प्रस्ताव भारताकडून पाकिस्तानला देण्यात आलाय। लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदचे दहशतवादी आहेत आणि भारताची इच्छा आहे की या सगळ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने भारताला हँडओव्हर करावं, ज्यामुळे भारत यांना शिक्षा देऊ शकेल। यामध्ये कोण कोण आहे तर याच्यामध्ये अर्थातच मौलाना मसूद अझहर आहे, याच्यामध्ये दाऊद इब्राहिम आहे, याच्यामध्ये आपला हाफिज सईद आहे की जे ज्या मोठ्या वेगवेगळ्या दहशतवादी गटांचे नेते होते। पाकिस्तान त्यांना हँडओव्हर करेल का तर ती शक्यता अजिबात नाही, कारण जे दहशतवादी आहे त्यांना पाकिस्तान स्ट्रॅटेजिक ॲसेट समजतो, म्हणजे पाकिस्तानकरता ते VIP आहेत।